Okay, everyone has done with the present marking. सगळ्यांची प्रेझेंटी मार्क करून झाली आहे का? ईशा, सृष्टी, सान्वी, नक्ष, अजून कोण आहे? मेहक. ओके ओके. सो लेट्स स्टार्ट टुडे. आज सुरुवात करूया आपण. आपला ईव्हीएसचं लेक्चर आहे आज. ईव्हीएस अँड जीकेचं लेक्चर आहे, राईट? तर आपण सुरुवात करणार आहोत. सी, तुम्ही जेव्हा छोटे होतात तेव्हा सगळेजण काय म्हणायचे? यू आर अ बेबी, राईट? राईट. छोटे असताना आपण कोण असतो? बेबी असतो. मग जे माणसं असतात त्यांच्या लहान मुलांना बेबीज म्हटलं जातं. ओके, ह्युमन्स, यंग वन्स आर कॉल्ड एज बेबीज. लाईक दॅट ॲनिमल्सचे पण छोटे छोटे बेबीज असतात. मग त्यांना काय काय म्हटलं जातं ते आज आपण शिकणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट. त्या अगोदर मी तुम्हाला ॲनिमल्सचे पिक्चर दाखवणार आणि तुम्ही मला सांगायचं तो ॲनिमल कोणता आहे. ओके, चला. What we are going to learn today? Animals and their young ones. चला सांगा मला, ही कोण आहे? कोण सांगणार? तनिष सांग, ही कोण आहे? तनिष, which animal is this? ओके, ईशा आप बताइए ये कौन सा एनिमल है? काउ, यह है काउ. ओके, नेक्स्ट. धारा, टेल मी which animal is this? Yes, Dhara, which animal is this? Horse. Okay, next. Yes, नक्ष. नक्ष, सांग मला हा कोणता एनिमल आहे? सांग. बोल काय काय बघ. कोण आहे ती बघ? कोण आहे? सी फॉर कॅट. कॅट. येस. नेक्स्ट. ही कोण आहे? कोण सांगणार? विच एनिमल इज दिस? हा कोणता एनिमल आहे? येस, सान्वी पाटील. सांग सान्वी. शेप. Very good. And what is this? Who will tell me what is this? Jiansh? Jiansh will tell me what is this? Dog. Dog. Jiansh, you are from which class, beta? Nursery. Nursery. Okay. And what is this? Who will tell me? Mehak. Mehak, तू सांग, ही कोण आहे? Hen बोल. Hen. Hen. Okay. And who is this? सान्वी गाडगे. सान्वी तू सांग, हा कोण आहे? येस सान्वी, सांग बेटा हा कोणता एनिमल आहे? ओके, सृष्टि आप बताइए ये कौन सा एनिमल है? Lion. लायन. यस. अब ये कौन है? कौन बताएगा? ये तो सबको पता है. कोण सांगणार हा कोणता आहे? ओके, सान्वी तू सांग. Dog. डॉग. ओके ना. आता हे सगळे अॅनिमल्स तुम्ही पाहिले, मग यांचे जे छोटे छोटे बेबीज असतात ना, आपण पिल्लू म्हणतो की नाही, पण मग त्यांना वेगवेगळी नावं आहेत. ती नावे कोणकोणती ते आज आपण शिकणार आहोत. ओके, चला बघूया.
हे आहे काऊ. काऊ आपल्याला काय देते सांगा, कोण सांगणार? What does a cow gives us? ईशा बताइए, काऊ क्या देती है हमें? यस ईशा बताइए बेटा. Milk. Cow gives us milk. Okay. So what your question will be, what is the young one of cow called? Cow के बच्चे को क्या बोलते हैं? So you are going to answer the question like, the young one of a cow is called calf. Okay. काऊ के बच्चे को हमें क्या बोलना है? calf. कोण आहे ही? काऊ म्हणजे गाय. गायच्या बछड्याला आपल्याला म्हणायचं आहे calf. The young one of a cow is called calf. The young one of a cow is called calf. Okay. आपको लर्न करने हैं सारे क्वेश्चन. आई एम गोइंग टू आस्क. नेक्स्ट, दिस इज हॉर्स. ओके. हॉर्स, व्हॉट हॉर्स इज यूज फॉर? टू कॅरी बर्डन्स. ओझं उचलण्यासाठी हॉर्सचा वापर केला जातो. आपण पर्यटन स्थळी गेलो, कुठे बाहेर फिरायला गेलो की घोड्यावर बसता येतं आपल्याला. येस. सो व्हॉट इज द यंग वन ऑफ अ हॉर्स कॉल्ड? मग या हॉर्सच्या छोट्या पिल्लाला काय म्हणायचं पहा. द यंग वन ऑफ अ हॉर्स इज कॉल्ड अ फोल. व्हॉट वी कॉल यंग वन ऑफ हॉर्स? Foal. 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 Okay. The young one of a horse is called a foal. The young one of a horse is called a foal. Okay. दोन क्वेश्चन झालेत आपले. What is the young one of a cow called? The young one of a cow is called a calf. What is the young one of a horse called? The young one of the horse is called foal. सगळ्यांनी बोलायचं आहे माझ्या मागे माईक ऑफ ठेवून. मी सगळ्यांचं बोलून घेणार आहे आणि नंतर तुम्ही प्रश्नांची उत्तरे मला देणार आहात. ओके. नेक्स्ट, दिस इज कॅट एंड दे ऑल आर किटन्स. कैट के बच्चे क्या बोलते हैं? हम किटन्स बोलते हैं. हाउ कॅट हेल्प अस? कॅट कशी आपल्याला हेल्प करते? आपल्या घरामध्ये जर उंदीर असतील तर कॅट त्यांना पकडते. आणि उंदीर काय करतात? माउस, व्हॉट इज माउस टू? दे डिस्ट्रॉय आवर फूड. आपलं जे काही अन्नधान्य आहे त्याची नासधूस करतात. मग मांजर काय करते? त्यांना पकडून आपल्याला हेल्प करत असते. ओके. सो व्हॉट इज द यंग वन ऑफ अ कॅट कॉल्ड? कैट के बच्चे को क्या बोलते हैं? द यंग वन ऑफ अ कैट इज कॉल्ड अ कीटन. Kitten. K for kitten. Okay. Young one of the cat is called a kitten. बोलिए मेरे पीछे. The young one of a cat is called a kitten. The young one of a cat is called a kitten. Okay. Next. Next आहे क्वेश्चन आपला. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज द यंग वन ऑफ अ शीप कॉल्ड? ही आहे शीप. शीप आपल्याला कशा प्रकारे हेल्पफुल असते? तुम्ही आता थंडी वाजते ना आपल्याला, मग तुम्ही स्वेटर घालता की नाही रात्री झोपताना? मग ते स्वेटर कशापासून बनलेले असतात? या शीपच्या अंगावर हे एवढे तुम्हाला केस दिसतात, त्याच्यापासून वूल बनवलं जातं आणि त्या वूलचे आपल्याला स्वेटर देतात वेगवेगळे मस्त मस्त तुम्हाला आवडत्या कलरचे. ओके. बघा, व्हॉट इज द यंग वन ऑफ अ शीप कॉल्ड? मग त्या शीपच्या छोटासा बेबी असतो त्याला काय म्हणतात पहा. द यंग वन ऑफ अ शीप इज कॉल्ड लॅम्ब. एल फॉर लॅम्ब शिकवलं ना मी तुम्हाला.
L for lamb. So the young one of a sheep is called lamb. Lamb, lamb. Okay. आता माझ्या मागे बोला. The young one of a sheep is called a lamb. Okay. परत एकदा. The young one of a sheep is called a lamb. Okay. चला. Now question number 5. What is this? This is duck. एक डक कसा आवाज काढतं कोण सांगणार मला? What sound a duck makes? तुम्हाला पोएम शिकवलेली आहे ना. Two little ducks went out one day. मग त्यामध्ये सांगितलं आहे डक कोणता साऊंड काढतं. येस धारा. डक कोणता साऊंड काढतो? Quack, quack. Quack quack. Yes. See, this is duck and duck makes a sound quack quack. Okay. So त्या डकच्या छोट्याशा बेबीला काय म्हणतात बघूया आपण. चला. What is the young one of a duck called? The young one of a duck is called a duckling. छोटा डक असतो त्याला काय म्हणतात? Duckling. 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 Okay. So say after me. माझ्या मागे बोला. The young one of a duck is called a duckling. Once again, the young one of a duck is called a duckling. Okay. Now what is this? This is a hen. What does a hen gives us? Hen काय देते आपल्याला सांगा मला कोण सांगणार? What does a hen gives us? Is Parnika? Egg and chicken. Egg and chicken, egg and meat. Okay, चला. So hen gives us eggs and eggs are very rich in protein. You have to eat them. Okay, चला. So मग त्याचे छोटे छोटे जे छोटी पिल्लं असतात त्याला काय म्हणायचं पहा. What is the young one of a hen called? तुम्हाला क्वेश्चन कसा विचारला जाईल? What is the young one of a hen called? मग तुम्ही कसा आन्सर देणार? The young one of a hen is called a chicken. Okay? The young one of a hen is called a chicken. See. Say after me. The young one of a hen is called a chicken. See. Next. Who is this? He is the king of jungle, lion. Okay. So, lionच्या छोट्या बछड्याला काय म्हणतात बघा? What is the young one of a lion called? The young one of a lion is called a cub. What sound does a lion make? Lion कोणता आवाज काढतो सांगा मला? Who will tell me? Who will? Okay, I'm not going to tell. Yes, who will tell me? Yes, Parnika, will you? बोल.
Yes, he roars. Okay, he roar like this, like the Parnika did just now. Yes, he roar like this. So young one of this lion is called as a cub. Okay, या छोट्या लायनच्या बछड्याला काय म्हणतात माहितीये? Cub. The young one of a lion is called a cub. The young one of a lion is called a cub. Okay, now the last question. This is dog. Our most of the favorite animal. Okay, what does a dog do? Dog काय करतात? It's a domestic animal आणि लोकांना तो आपल्या घरात ठेवायला आवडतो. Why? Because it guards our house. जर आपल्या घराच्या बाहेर किंवा घराच्या मध्ये चोर आले तर आपल्याला जागा करण्याचं काम डॉग करत असतो. Okay, so it protects us. See, what is the young one of a dog called? मग या डॉगच्या छोट्या पिल्लाला काय म्हणायचं माहितीये? Puppy. Okay, see, the young one, repeat after me. The young one of a dog is called a puppy. The young one of a dog is called a puppy. Okay? Understood all the questions? आपण परत एकदा बघूया. प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर माझ्या मागे बोलायचा आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक एक करून क्वेश्चन आन्सर्स विचारणार आहे. ओके, चला. व्हॉट इज द यंग वन ऑफ अ काऊ कॉल्ड? माझ्या मागे आता हे आन्सर रिपीट करा. द यंग वन of a cow is called a calf. Okay, next. What is the young one of the horse called? Repeat after me. The young one of a horse is called a foal. Third, what is the young one of a cat called? Repeat after me again. The young one of a cat is called a kitten. Next, what is the young one of a sheep called? The young one of a sheep is called a lamb. Fifth one, what is the young one of a duck called? The young one of a duck is called a duckling. Sixth one, what is the young one of the hen called? The young one of a hen is called a chicken.
What is the young one of a lion called? The young one of a lion is called a cub. Last one, what is the young one of a dog called? The young one of a dog is called a puppy. ओके, अंडरस्टूड एव्हरीवन? प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर सगळ्यांना समजलाय का? सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. एव्हरीवन हॅज अंडरस्टूड व्हॉट एव्हर आय हॅव टॉट नाव? आता शिकवलेलं सगळं सगळ्यांना समजलंय का? नर्सरी, यस. ओके, वी विल स्टार्ट विथ सीनियर केजी. ओके, सीनियर केजी से शुरुआत करेंगे हम, सो दैट नर्सरी के बच्चे सुनते रहे. चलिए, यस, ईशा पुट ऑन योर माइक बेटा. The M on यस यस, वेट वेट वेट, मैं पहले क्वेश्चन पूछूंगी फिर बाद में आंसर बताइए. ओके, चलिए. Yeah. व्हाट इज द यंग वन ऑफ अ काउ कॉल्ड? the M on of a cow is called a calf. Calf. Okay, next. What is the young one of a horse called? The young on of a Horse. is called a Foal. foal. Okay. What is the young one of a cat called? कैट के बच्चे को क्या बोलेंगे? Yes, Isha, what happened? Can you hear me? माझा आवाज येतोय का? Okay. Senior KG, only Isha was there, right? Okay, Srishti is also there. Srishti, put on your mic. Srishti. Yes, सृष्टि अपना माइक ऑन कीजिए. Yes, teacher. Okay, just a second. Okay, सृष्टि, I am going to ask you question. Okay, बताइए मुझे, what is the young one of a cat called? The young one Of a cat of a cat बोलिए, is called is called kitten. kitten. And what is the young one of a sheep called? The young one of a Of a sheep sheep is called is called a lamb. a lamb. Okay, mic off कीजिए. Now junior KG, Dhara, Tanish, Puranika. Okay, Dhara, put on your mic.
Yes. Yes, What ma'am. is, yes, answer my question. What is the young one of a cow called? The young one. Samantha. The young one Hmm? is a Of. cow of It a cow is is called. called काय म्हणतात? calf. Very good, very nice. And what is the young one of a horse called? The young one. The young one Hmm? Of of a a horse Hmm? is called. called काय म्हणतात हॉर्सच्या बेबीला? foal. Very good. And this one, what is the young one of a cat called? The, the young one of cat. of a cat Hmm? is Called. called काय म्हणतात कॅटच्या बेबीला? kitten. Very good. Put off your mic. Next. Parnika. Parnika, put on your mic, beta. Yes. Okay. Tell me what is the young one of a sheep called? Young one of sheep. The मोठ्याने मोठ. young of sheep, Young one of a sheep young of the sheep is called. Hmm? is called lamb. a lamb. Very good. And the next question is, what is the young one of a duck called? The young one The young one of a duck of a duck is called is called a duckling. a duckling. Very good. And this one, what is the young one of a hen called? The young one of a hen. The young of the hen Of a hen of a hen is called is called a chicken. a chicken. Very good. Put off your mic, beta. Next is Tanish. Tanish, put on your mic. Yes, Tanish. Okay. What is the young one of a lion called? Lion. The young one The young one of lion of a lion called. called cub. Yes, good boy. And what is the young one of a dog called? The young one Young one of dog of dog is called. is called puppy. Very good boy. Put off your mic, beta. Okay, junior KGs are done. Who else is there? It's from junior KG. Okay, Ridaya is also there. Yes, Ridaya? No, she's not there. Okay, fine. ओके ईशा आप ओरल दोगे अभी ओके ओके फाइन Yes. ओके यस टेल मी व्हाट इज द young one of a cat called The young on the of young one the young on okay of a cat hmm is called hmm kitten. kitten very good and what is the young one of a sheep called Young on the young man hmm of a hmm sheep is called hmm lamb. lamb Lamb. okay माइक बंद कीजिए next are nursery yes nursery two Sanvis are there Mehak, Naksh, and Jiansh. Right? Okay.
विल स्टार्ट विथ नक्ष. नक्षचा माइक ऑन करा. Yes, Naksh. Okay, Naksh, what is the young one of a duck called? गप बोल. द यंग. द यंग. Okay, okay. नर्सरी वाल्यांनी फक्त मेन आन्सर दिला तरी चालेल. बोल. डकलिंग. Yes. And what is the young one of a hen called? चिकन. बोल. Chicken. Very good. What is the young one of a lion called? थांब. बोल. बोल. Very good boy. माइक बंद कर बेटा. Next, Sanvi Patil. Sanvi, what is the young one of a dog called? डॉगला काय म्हणायचं? डॉगच्या पिल्लूला पटकन पटकन. पप्पी. मग मी एक छान गोष्ट सांगणार आहे हेनची. एक हेनची गोष्ट तुम्हाला सांगणार. Yes, puppy. Yes. And what is the young one of a cow called? काऊच्या याला काय म्हणायचं? काफ. Calf. Yes. And what is the young one of a horse called? हॉर्सच्या पिल्लूला काय म्हणायचं? फोल. Colt. Yes. Like it. Yes. Put off your mic, beta. Next is Jiansh. Jiansh, what is the young one of a cat called? Kitchen. काय बोलायचं? Kitchen. Kitchen. Kitten. Kitten. Kitchen. Okay. What is the young one of a sheep called? Lamb. Lamb. And what is the young one of a duck called? Duckling. Duckling. Good boy. Put off your mic. Next is Mehak. Mehakचा mic on करा. Okay, Mehak. What is the young one of a hen called? बोल. चिकन. Chicken. जोरात बोल. Chicken. Yes. Chicken. Yes. What is the young one of a lion called? कब. बोल. कब. बोल. Nina. कब. बोल. Cupna. कब. Cupna. कब. कबच असतं. कबच नाही कसं. कबच. मी शिकवलं की नाही आता? लायनच्या पिल्लूला काय बोलतात? कब. बोल. बोल लवकर. बोल. तुला काय बोलली टीचरनी सांगितलं बोलायचं ना? ओके. हे सांग मला. हे बघ डॉगी. डॉगच्या पिल्लाला काय म्हणायचं? व्हॉट इज द यंग वन ऑफ अ डॉग कॉल्ड? Toppy. पप्पी. पप्पी. येस. गुड गर्ल. पुट ऑफ युअर माइक. सानवी. Tangy. Yes. Sanvi, what is the young one of a duck called? सानवी बोल. काय आहे? काय बोलायचं सानवी? डग आहे तो. Duck. डकलिंग. हा, मग त्या डकच्या पिल्लाला काय बोलायचं? डकलिंग. बोल. Duckling. Good girl. And what is the young one of a hen called? काय बोलले मी मगाशी? काय ते हे नाही कोंबडी. काय बोलायचं त्याला? Cobbly. नाही. काय बोलले कोंबडीच्या छोट्या पिल्लाला काय बोलायचं? चिकन. Chicken. बोल. Yes. And what is the young one of a lion called? लायन आहे लायन. Lion. लायन. त्याला काय बोलायचं? त्याच्या पिल्लाला कब. Cubs. येस. ओके. सगळ्यांचं झालंय. आता पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. नर्सरी सगळ्यांचं झालंय बोलून? येस. बघा. द यंग वन ऑफ अ काऊ इज कॉल्ड काफ. काऊच्या छोट्या बछड्याला काय म्हणायचं? काफ. द यंग वन ऑफ द हॉर्स इज कॉल्ड फोल. हॉर्सच्या छोट्या बेबीला काय बोलायचं? फोल. Then the young one of a cat is called kitten. मांजरीच्या छोट्या पिल्लांना काय म्हणायचं? Kitten. Then the young one of a sheep is called lamb. sheepच्या छोट्या बेबीला म्हणायचं lamb. The young one of a duck is called duckling. डकच्या छोट्या पिल्लाला डकलिंग म्हणायचं. Young one of a hen is called chicken. कोंबडीच्या छोट्या पिल्लांना चिकन म्हणायचं. Young one of a lion is called cub.
लायनच्या छोट्या पिल्लूला काय बोलायचं? कब. अँड द यंग वन ऑफ अ डॉग इज कॉल्ड पपी. डॉगच्या छोट्या पिल्लाला काय म्हणायचं? पपी. ओके. मग तुम्हाला आज आपण जे काही शिकलो ते सगळं समजलंय का? सांगा मला. हॅव यू अंडरस्टूड एव्हरीथिंग? सगळं समजलं तुम्हाला? येस ऑर नो? टेल मी. घरी लर्न करणार ना हे सगळं? येस? ओके. क्लिअरली अंडरस्टूड? सगळ्यांनी काय करायचं आहे? हे क्वेश्चन मी तुम्हाला पाठवून देईन, ते परत लर्न करायचे आहेत. ओके. आता मी तुम्हाला ना एक छान गोष्ट दाखवते आणि सांगते. आपण आता हेन बघितली ना, त्याच एक हेनची गोष्ट आहे. व्हेरी इंटरेस्टिंग वन. छान आहे बघा, मी सांगते तुम्हाला. चला, ही आहे एका हेनची गोष्ट. टोटो द हेन. आपण कसं आपल्या घरात कुत्रा मांजर तिचं नाव ठेवतो ना, तसाच हा राहिश नावाचा मुलगा आहे, छोटासा तुमच्यासारखा. या राहिशकडे पण एक कोंबडी होती. राहिशला ती खूप आवडायची. मग राहिशने तिचं नाव काय ठेवलेलं माहितीये? टोटो. ओके. चला, आता लक्ष द्या एकदम छान. मी तुम्हाला सांगते ही गोष्ट. राहिश had a pet. It was a black hen. Her name was Toto. राहिश नावाचा एक मुलगा होता. त्याच्याकडे एक काळी कोंबडी होती. त्याचं नाव त्याने ठेवलं होतं, त्या कोंबडीचं नाव त्याने ठेवलं होतं टोटो. ओके. राहिश के पास एक पेट था, वो थी ब्लैक हेन. काली मुर्गी थी राहिश के पास. राहिश ने उसका नाम क्या रखा हुआ था? टोटो. ओके. Toto lived in a coop. Toto was a very smart hen. सो टोटो किसमें रहती थी? खूप में. ती खुराड्यात राहत होती आणि ती खूप स्मार्ट होती, खूप हुशार होती तुमच्यासारखी. सगळं ऐकायची राहिशचं आणि राहिशला मदत सुद्धा करायची. बघा, राहिश used to give food to her every day and play with her. राहिश काय करायचा? तिला रोज खायला द्यायचा आणि तिच्यासोबत खेळायचा. They become good friends. आणि ते छान मित्र बनले होते. राहिश क्या करता था? रोज उसे खाने को देता और उसके साथ खेलता. सो उस वजह से उनमें बहुत अच्छी दोस्ती हो गई थी. When Toto laid an egg, she used to make a special sound. Cock, cock, cock. जेव्हा ही कोंबडी अंड द्यायची तेव्हा ती एक स्पेशल विशिष्ट असा आवाज काढायची. कॉक 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 असा आवाज काढायची. जब ये मुर्गी अंडा देती थी तो वो कॉक 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 करके आवाज निकालती थी. Then Rahish came out and fed Toto and took the egg for him. तब राहिश बाहर आता था और अंडा लेता था और मुर्गी के लिए मुर्गी को खाना देता था. तेव्हा राहिश काय करायचा? जेव्हा टोटो कॉक 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 असा आवाज काढायची, राहिशला समजायचा. मग राहिश यायचा आणि टोटोने दिलेला अंडा उचलायचा आणि ते स्वतःसाठी ठेवायचा आणि टोटोसाठी खाऊ द्यायचा. वन नाईट राहिश वॉज स्लीपिंग इन अ बेड. एक दिवस काय झालं? एका रात्री राहिश त्याच्या बेडवर झोपला होता. He heard the special sound of Toto. Cock, cock, cock. Rahish came out from this house. लेकिन तभी राहिश ने आवाज सुनी टोटो की. वो कॉक 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 करके चिल्ला रही थी. राहिश जल्दी से घर से बाहर आया. Toto ran to Rahish and pecked his leg. Rahish looked around to see what happened. He smelled something burning. मग राहिश बाहेर आला आणि त्याने इकडे तिकडे पाहिलं. टोटोने त्याचा पाय ओढत त्याला बाहेर आणलं. मग राहिशने इकडे तिकडे पाहिलं, काय झालं आहे? त्याला काहीतरी जळण्याचा वास आला. ओके. राहिश को जब टोटो ने बाहर लाया तो उसको कुछ जलने की बू आई. Oh my God, the coop is on fire, he shouted. The coop was in a mess. Rahish ran to the tap of water and took the pipe. Then he showered the water and put out the fire. मग राहिश ओरडला, ओ माय गॉड, कारण ज्या कुऱ्हाड्यात जिथे ती टोटो राहत होती त्या सगळ्या परिसराला आग लागली होती. मग राहिश पटकन पळत गेला. त्याने पाण्याचा पाईप आणला आणि ते पाणी त्याने आगीवर मारलं आणि ती आग विझवली.
राहिश ने देखा कि बाहर आकर और वो चिल्लाया। क्या हुआ था? वो कोप के यहाँ पे पूरी आग लगी हुई थी। राहिश ने पाइप लिया पानी का और वो आग बुझा दी। Then Rahish bent and picked up Toto. You smart hen, my dear friend. You have saved my farm, said Rahish. Toto happily replied to Rahish, Cock, cock, cock. मग राहिश आला आणि त्याने टोटोला उचललं आणि म्हणाला, तू खूप स्मार्ट हेन आहेस, तू खूप हुशार कोंबडी आहेस आणि तू माझी खूप छान मैत्रिणी सुद्धा आहेस, कारण तुझ्यामुळेच आज माझा फार्म जळण्यापासून वाचलेला आहे. टोटोनी सुद्धा राहिशला कॉक 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 करत रिप्लाई दिला. राहिश नीचे झुका, उसने टोटो को उठाया और वो बोला, तुम बहुत स्मार्ट हो और तुम मेरी सच्ची दोस्त भी हो, क्योंकि आज तुमने मेरा फार्म जलने से बचाया है. टोटो ने भी हैप्पी होकर उसको रिप्लाई दिया उसके स्पेशल साउंड में. क्या था उसको स्पेशल साउंड? कॉक कॉक कॉक. ओके, and here we have completed our story. कशी वाटली स्टोरी सगळ्यांना? राहिश आणि टोटोची स्टोरी. एक स्मार्ट हेन होती टोटो. आवडली का सगळ्यांना? सांगा लवकर. सांगा Yes, पटकन पटकन. Yes. Yes. येस. Yes. ओके, Yes. व्हेरी गुड. ओके, मग आता ही स्टोरी तुम्ही लर्न करणार? Yes. येस. ओके. कॅन एनीवन टेल मी अ स्टोरी लाईक दिस? आता मी तुम्हाला एक छान गोष्ट सांगितली ना, मग तुम्ही सांगणार मला एक गोष्ट? कोण कोण सांगणार? रेज युअर हँड. चला लवकर लवकर. कौन सांगणार? ओके, सृष्टि आप बताओगे? यस सृष्टि. ईशा. Lion mouse. यस, स्टार्ट. एक जंगल में एक लायन रहता था. फिर चूहा आके उसको परेशान कर रही थी. फिर टाइगर जगा. फिर लायन जगा. लायन. तो यस. फिर लायन ने उसको पकड़ लिया. फिर बोला, मुझे छोड़ दो. यस, चूहे ने क्या बोला? मुझे माफ कर दो और मुझे छोड़ दो. तो फिर चोट आ सकती है. यस, बोलिए. फिर छोड़ देती है. फिर शिकारी आती है. उसे एक दिन क्या होता है? शिकारी आता है और शेर को पकड़ लेता है. नेट से. फिर माउस आके नेट को काटने लगा और लायन आजाद हो गया. फिर दोनों दोस्त बन गए. यस, वेरी गुड. और कौन बताएगा स्टोरी? पर्णिका. यस. Which story you are going to tell us? पिजन and ant. Okay, start. एक मुंगी असते. तिला खूप तहान लागते. ती पाणीमध्ये पडते. ती पाणी शोधते. तिला एक तलाव दिसतो. मग ती पाणीमध्ये जाते. पडते. मग काय होतं? मग ती बोलते, हेल्प हेल्प. मग तिची हेल्प कोण करतं? वर एक पिजन असतो. हम्म. तो बघतो आणि मग पानं टाकतो.
मग आणि मुंगी पानावर चढते हा आणि ती पाणी वरून जमिनीवर येते. येस. मग नंतर काय होतं? थोड्या दिवसांनी थंड येतो ते पिंजरला. पिजनला बंदुकीने मानाला लागला तो मालाला. हा मग मुंगी काय करते? मुंगी चावते हंडरला. हा मुंगी हंटरच्या पायाला चावते. आणि मग काय होतं? पिजन उडून जातो मग. येस. हंटरचा नेम चुकतो आणि पिजन उडून जातो. आणि मग काय होतं? येस. Okay. Dhara wants to tell. Yes, ma'am. You want to tell a story? Yes. Okay, start. कोणता सांगायचं? 137 पाय. 137वा पाय. सांग. एक गोम Okay. होती खाली पाण्यामध्ये झोपलेली. हम्म. त्या एका हम्म. चुचूने तिची आवाज केले. मग मग तिला गोम्याला तिची झोप मोडली. तिला जाग आली. हा मग ती चालत राहिली आणि नंतर दगडात अडकली. हम्म. आणि नंतर तिचा 137 वाला पाय मोडला. आणि ती रडत होती. हा मग काय झालं? मग तिला भेटलं चिवताई. मग चिव म्हणाली, चिमणीला गोम काय म्हणाली? चिमणीला कोण काय म्हणाली? मला मदत करते का? चिमणी म्हणाली, मला नाही काम. मला नाही वेळ. मला नाही वेळ. मग मधमाशांना म्हणाली की मला मदत करतेस का? त्यांना जायचं होतं कामाला. फुलाचा मध प्यायला. हा मग तिला कोण भेटलं? कोळी. मग तिला कोळी भेटला. आणि मग तो म्हणाला तुझ्या एवढ्या पायामधून कसा शोधणार 37 पाय? मग त्यांनी दोघांनी मोजले आणि एक सापडला 37 वाला पाय. आणि नंतर स्पायडरनी त्याचा डोळा तिच्या पायाला बांधला. आणि नंतर तिचा पाय नीट झाला. येस. डन. व्हेरी गुड. व्हेरी नाईस. अजून कोण सांगणार? नर्सरी स्टुडंट्स. नर्सरी मधून कोण सांगणार? नक्ष. ओके, नक्षचा माईक चालू करा. परत बोल. एक मुलगा त्याच्यासोबत कोणी मित्र नाही. एक दिवस आरशात बघत. एक दिवस आरशात बघतोय गाण्याचा. घरी जाऊन काय करतो तो? अंघोळ करतोय परत ते मिटला बसतंय. मग काय होतं अंघोळ केल्यावर? आरसा हसतो त्याच्याकडे बघून.
आणि मग तो शाळेत जातो आणि काय होतं शाळेत गेल्यावर त्याच्यासोबत सगळे मित्र बसतात आणि खेळतात त्याच्यासोबत. येस. अजून कोण सांगणार? Who else will tell a story? Okay. Done? No one? Okay, fine. Yes. So we are going to stop over here for today. आज आपण काय शिकलो? Animals and their young ones and a story. Toto the smart hen. Okay? सगळ्यांनी स्टोरी लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला विचारणार आहे आणि जे क्वेश्चन आन्सर्स आज लर्न केले ते सुद्धा मी तुम्हाला होमवर्क म्हणून पाठवणार आहे. यू हॅव टू लर्न दे. ओके? येस, एव्हरीवन विल डू दॅट. लर्न करणार ना सगळे क्वेश्चन आन्सर्स? येस. ओके. So now you can leave the class. Bye bye. Bye bye teacher. Tata teacher. Thank you teacher. Bye. Bye. Welcome. Bye teacher. Bye bye. Bye bye. Bye. Bye teacher. Bye bye. Bye teacher. Bye.